सर कसं वाटतंय एकदम एक अप्रतिम आयोजन नियोजन एका वेगळ्या नियोजनाचा तुम्ही भाग होताय या स्पर्धेमध्ये खेळला देखील कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना. हॅलो. सर्वात पहिल्यांदा मी रोहितदादांचं खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आमच्या या सर्व हाफिज क्रिकेटच्या खेळाडूंना इतकी मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटला आहे की हा प्लॅटफॉर्म मी गेले 5-6 वर्ष जितकं क्रिकेट खेळलं आहे हाफिज, तर सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा दाहिरीतला होता आणि हा करंडक जो आहे तो सगळ्यात मोठा होता. त्यामुळं मी रोहितदादांचे पहिले आभार मानतो. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मला बरेच जण म्हणले की अशी स्पर्धा होणे नाही, अशी स्पर्धा होणार नाही परत. ही स्पर्धा होणार रोहितदादा, ही स्पर्धा परत होणार, अशीच होणार. पण ती कोण करणार? तर ती रोहितदादा लायगुडे करणार. तुमच्या शिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे आणि तुमच्याशिवाय ही स्पर्धा होणार नाही. हे भूतोन भविष्य आहे, हे परत हाफिज क्रिकेटला होणार नाही. धन्यवाद. धन्यवाद किरण दादा. मी रोहित दादा लायगुडेंना देखील व्यासपीठावर किरण दादा अजून सुद्धा खूप सारे गप्पा मारायचे खरं तर पाहिलं तर हाफिज क्रिकेट जवळपास पुण्यातल्या हाफिज क्रिकेट असं वाटत नव्हतं की या क्रिकेटला फार मोठं ग्लॅमर मिळेल. जवळपास जे जे केवढं हाफिज मधनं फुल पिचकडे गेले त्यांनी विचार केला हाफिज क्रिकेट खेळायलाच नको, कारण हाफिज खेळलं तर फुल पिचचा गेम खराब होतोय. असं काय होतंय का? नाही नाही, गेम खराब होतो असं नाही. हाफिज क्रिकेटला मैदान सिद्धार्थ दादा, आपण हाफिज क्रिकेटला जितकं हाफिज क्रिकेट खेळलोय तर मला वाटत नाही की ते ग्रास ग्राउंडवरती खेळलोय. अख्ख्या सीझनला एखादं ग्रास ग्राउंड भेटायचं आम्हाला खेळायला. हे कोणत्याही तुम्ही हाफिज क्रिकेटच्या खेळाडूंना विचारा. आम्ही जास्तीत जास्त खेळलोय कुठं डोंगर भागात, अहो काय काय ठिकाणी तर अशा भागात खेळलो की नांगरेली शेतं होती आणि मध्ये फक्त विकेट. अशा ठिकाणी आम्ही हाफिज क्रिकेट खेळलोय. त्याच्यामुळं त्याला ग्लॅमर नव्हता, ग्राउंड नीट खेळायला भेटत नव्हते, आयोजन नीट नव्हतं. आयोजन केलं की बाबा बाबा माझी टीम, माझ्या टीममध्ये हे कर, 50-50% घे, हे कर ते कर, ह्या सर्रास हे चालत होतं. पण ही स्पर्धा म्हणजे अप्रतिम आहे, विषयच नाही. आणि या स्पर्धेमध्ये आता पाहिलं तर एकटे रोहित लायगुडे लढतात पीपीएल साठी. त्याच्या मागे पुण्याचे भरपूर खेळाडू आहेत त्यांनी मात्र रोहित दादांना सपोर्ट केला. पण अगदी समोर चेहरा पाहिला तर रोहित दादा. पण आता आपण पाहतोय की किरण कामटे यावर्षी स्पर्धा खेळलेत, प्लॅटफॉर्म मध्ये या खेळलेत. पुढच्या वर्षी किरण कामटेंचा रोहित दादांना किती सपोर्ट असेल? सगळ्यात पहिल्यांदा मी क्रिकेट बंद करून 4 वर्ष झालते. मी या खेळापासून खूप जास्त दूर होतो 4 वर्षापासून. प्रॅक्टिस नाही, काय नाही काय नाही. पण ही स्पर्धा आणि दादांचं नियोजन बघून मला म्हणजे स्वतःलाच आवडता आलं नाही. मी फॉर्म भरला आणि गेले एक 15 ते 20 दिवस प्रॅक्टिस चालू होती माझी की ह्या स्पर्धेसाठी. पण पुढच्या वर्षी ना दादा नक्कीच मी 5 ते 6 महिन्या आधीच प्रॅक्टिस चालू करणार. मी क्रिकेट चालू करणार केवळ फक्त ह्या स्पर्धेसाठी. कारण की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ओपनिंगला मी बॅटिंग करणारा फलंदाज थोडंसं प्रॅक्टिस नसल्यामुळे किंवा थोडंसं मी त्या क्षेत्रात नसल्यामुळे थोडंसं मला खालच्या स्तरावरती यावं लागलं. पण मला थोडीशी संधी दिली आमच्या संघाचे संघ मालक शिवराज दादा आणि संघाचे कॅप्टन सूरजदादा काळे, मी यांचे खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली. मॅच चालू राहू द्या, पुढे मॅच चालू राहू द्या. आपण विनंती मॅच चालू द्या. किरण दादा, या प्लॅटफॉर्मचा वापर आता येणाऱ्या खेळाडूंना कितपत होईल? वापर असा होईल की काय भरपूर खेळाडू नवीन आहेत, म्हणजे कित्येक तरी खेळाडू नवीन क्रिकेट चालू केलेले आहेत. त्यांना एक स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स आणि क्रिकेट खेळायची जी एनर्जी आहे आणि स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप हाय लेवल होणार आहे. कारण की नवीन खेळाडूंना इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटणं, सर मी खरंच सांगतो, हा प्लॅटफॉर्म त्यांना इतक्या कमी वयात आणि कमी क्रिकेट खेळता इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटणं ही खूप त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी त्यांचा पुरेपूर वापर करून याच्यात त्यांनी करिअरमध्ये त्यांना शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद किरण दादा, आपण जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. एका काळाचा असा होता की एक चेंडू 6 धावांची गरज असताना जिथे षटकार जाणार नाही, मला ते धनकोडीचं ते मैदान होतं, वाऱ्याच्या अपोजिट किरण कामटेने षटकार मारला, दाट टीमला विजय मिळवून दिला फायनलच्या मॅच मध्ये. किरण कामटे या स्पर्धेसाठी वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या मैदानामध्ये परत एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला आहे. एका बाजूने क्रियान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने छावा